इथे मी आंब्याचं लोणचं बनवत आहे. त्याच्यासाठी मी 2 चम्मच मेथीदाणा घेतला होता, त्याला तेलामध्ये रोस्ट करून त्याला बारीक करून घेतला आहे मिक्सरमध्ये. हे 2 किलो आंबे आहे, त्याला मीठ आणि हळद लावून 1 दिवस मी ठेवलं होतं. त्याच्यानंतर 1 रात्र मी पंख्यामध्ये त्याला चांगलं सुकवून घेतलं आहे. ही 1 पाव मोहरी डाळ आहे, त्याला मी थोडंसं तेलामध्ये रोस्ट करून राहिली आहे. ही रोस्ट झाली की मी फक्त 1 मिनिटासाठी वगैरे रोस्ट केलं होतं. त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये मी 4 चम्मच धनेपूड घेणार आणि 2 चम्मच जिरा पावडर घेणार. पूड आणि पावडर एकच होते. हे मी मराठीमध्ये कधी व्हिडिओ बनवत नाही, आज बनवत आहे तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण हे असंच होईल थोडंसं गडबड माझ्याच्याने. तर मग हे मी सांगत पण आहे इथे की 4 चम्मच मी धना पावडर घेतला आहे आणि 2 चम्मच मी जिरा पावडर घेऊन राहिली आहे. याला चांगलं मी रोस्ट करणार, याचा वास सुटेपर्यंत, कारण याला जाळायचं नाही आहे आणि नाही खूप जास्त असं भाजायचं आहे. हलकासा वास येईपर्यंत आपल्याला समजूनच येते. वास आला की बंद करून टाकायची गॅस आणि याला थंड होऊ द्यायचं. त्याच्यानंतर मी 1 वाटी इथे लाल तिखट घेतलं आहे. याच्यात कलरवालं तिखट आणि तेजवालं तिखट दोन्ही मी मिक्स केलं आहे, अर्धी क्वांटिटी. हे असं मिळून मी 1 वाटी घेतलेलं आहे. आणि ही मोहरी डाळ अशी बारीक करत आहे, खूप असा फाईन पेस्ट नाही करायचा आहे. आणि ही दाखवत आहे की ही पण करणार बा म्हणून. हे बघा, आणि याच्यामध्ये हे भाजलेलं मी जिरा पावडर आणि धना पावडर टाकला आहे. आता हे सगळं मी मिक्स करून घेईल. याच्यामध्येच मी 1 चम्मच हिंगसुद्धा टाकलेला आहे आणि ते तिखट टाकलं होतं ते पण दाखवलं आहे. आणि हे 1 चम्मच, हा जो गोल चम्मच मी दाखवला आहे त्याच चम्मचने मी टाकला आहे मीठ. आणि जेव्हा मी हळदी मिठाच्या पाण्यामध्ये टाकलं होतं आंब्याच्या फोडी, तेव्हा पण मी मीठ भरपूर प्रमाणात त्याच चम्मचनी 2 चम्मच मी ऑलरेडी टाकलेलं होतं, म्हणून इथे मी 1च चम्मच टाकला आहे. आणि ह्या सगळ्या मिश्रणाला चांगलं पद्धतीने मी मिक्स करून घेईल. आता इथे चम्मचनी करत आहे, पण नंतर मी हाताने चांगल्या पद्धतीने मिक्स केलेलं आहे इथे. आणि आता हे सगळं मिश्रण मी या आंब्याच्या फोडींमध्ये टाकून ठेवेल 2-4 घंट्यासाठी, कारण इथे मी दाखवत आहे समोर की मी तेल वगैरे गरम करून ठेवलं आहे. आता चांगल्या पद्धतीने यांना मी सगळं मिक्स करून ठेवेल आणि हे कमीत कमी मी 4 ते 5 तास मी ठेवेल त्याला असंच. बर्नीमध्ये भरणार नाही, नंतर बर्नीमध्ये भरेल. आता हे चांगल्या पद्धतीने सगळ्या फोडींना मसाला लागलेला आहे. आता हे मी ठेवणार असंच चांगल्या पद्धतीने मिक्स करून. आणि थोडं मी नेहमी हिंदीमध्ये व्लॉग्स बनवते, व्हॉइस ओव्हर करते, तर मला काही वाटत नाही. आज थोडं मराठीमध्ये माझी गडबडच होऊन राहिली आहे, पण काही फरक पडत नाही, माझी लँग्वेज अशीच आहे. आता मी याच्यामध्ये टाकलं आहे सोयाबीनचं तेल. कोणी मस्टर्ड ऑइल टाकते किंवा शेंगदाण्याचं टाकते, पण मी ते सोयाबीनचं, कारण हे रेसिपी आमच्या एका रिलेटिव्हची आहे. त्यांनी मला सांगितलं अशा पद्धतीने हे लोणचं बनवायचं, कारण मला त्यांचं खूप आवडलं होतं, म्हणून मी ह्या पद्धतीने बनवून बघत आहे. त्याच्यानंतर तेल मी चांगलं कळक गरम केलं आहे आणि मग त्या तेलामध्ये मी 1 ते 2 चम्मच मी मोहरी टाकलेली आहे आणि 1 चम्मच मी इथे जिरं टाकेल. आणि चांगल्या पद्धतीने हे गरम झालेलं तेल मी थंड करून घेईल. जसं मी सकाळी 12 वाजता वगैरे तेल गरम केलं होतं, तर रात्री 10 वाजता मी याच्यामध्ये मिक्स केलं होतं अचारामध्ये. आता रात्रीची वेळ आहे. मी सगळं जे अचारचं मिश्रण आहे त्याला एकजूट करून टाकेल, पूर्णपणे मिक्स करत आहे चांगल्या पद्धतीने. मिक्स झालं की त्याला मी बर्नीमध्ये भरून टाकेल. आणि हे माझं 2 किलोचं लोणचं आहे. आता मी 15 दिवसानंतर तुम्हाला सांगेल की हे कसं झालं, कारण मी ज्यांच्या घरी खाल्लं होतं ते खूप जास्त मला आवडलं होतं, म्हणून मी त्यांच्याच पद्धतीने बनवलं आहे. पण हे खूप जास्त छान होतं. दुसरे काहीच मसाले टाकले नव्हते, काहीच एक्स्ट्रा एफर्ट्स लावायची गरज नाही पडली. खूप सोप्या पद्धती आणि खूप चांगलं लोणचं आहे. आणि आता हे जे तेल मी सकाळी गरम करून ठेवलं होतं, आता संध्याकाळपर्यंत पूर्णपणे गार झालेलं आहे. आता हे मी त्याच्यात चांगल्या पद्धतीने मिक्स करून टाकेल. आणि तेल मिक्स झाल्यानंतर चमच्यानी पण पूर्णपणे लोणच्याला मिक्स करून टाकेल. आणि रोज काही दिवस आपल्याला हे फेरावं लागेल, नाहीतर मग ते खराब होऊ शकते, बुरशी लागू शकते. म्हणून आता मी याला चांगलं चम्मच अंदर टाकून बर्नीच्या ते पण पूर्णपणे मिक्स करून टाकेल. आणि मला नक्की सांगा की तुम्हाला माझ्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली. खूप मेहनतीने बनवलं आहे. आता होप करते की खूप जास्त चांगलं होईल. याच्या अगोदर जे बनवलं ते पण खूप माझं चांगलं झालेलं आहे लोणचं. हे पण मी तुम्हाला सांगेल काही दिवसानंतर कसं झालं आहे. तर चला भेटूया नंतर दुसरा व्हिडिओ.